नमस्कार. टुडे मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. शिधापत्रिका तिहेरी शिधापत्रिका धोरण महाराष्ट्र शासनाने दिनांक 1 मे 1999 पासून राज्यामध्ये तिहेरी शिधापत्रिका योजना लागू केलेली आहे. याच्यामध्ये पिवळा शिधापत्रिका, केशरी शिधापत्रिका आणि शुभ्र शिधापत्रिका. तर हे नेमकं कोणाकोणाला मिळणार आहेत, याचे प्रकार काय आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. शिधापत्रिकेचा प्रकार पहिला आहे अत्यंतय AAY शिधापत्रिका. 2 नंबरचा आहे प्राधान्य नसलेले कुटुंब NPH कार्ड. तिसरा आहे प्राधान्य कुटुंब PHH कार्ड. त्याच्यानंतर जे 4 नंबरचा आहे पांढरे शिधापत्रिका. आता याचा जो लाभ आहे तो नेमकं काय मिळतंय ते आपण पाहूया. त्याचे निकष काय आहे पाहूया. तर तिहेरी शिधापत्रिकासाठी निकष. पिवळ्या शिधापत्रिकासाठी निकष काय आहे? ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रुपये 15,000 रुपये आहे अशा कुटुंबांना पिवळा शिधापत्रिका देण्यात येतात. अत्यंतय शिधापत्रिका. या शिधापत्रिका BPL लाभार्थ्यांमधून अत्यल्प उत्पन्न असलेल्या कुटुंबास देण्यात येतात. सदरील शिधापत्रिका विधवा, परित्यक्ता, स्त्रिया अथवा दुर्धर आजाराने ग्रस्त वा अपंग, 60 वर्षावरील वृद्ध, बेघर, कुष्ठरोगी, आदिम आदिवासी कुटुंब, हातगाडीवरून मालाची ने-आण करणारे, फळे व फुले विक्रेते, गारुडी, कच यातील वस्तू गोळा करणारे, निराधार इत्यादी विशिष्ट कुटुंबांना ही शिधापत्रिका दिली जाते. आता 2 नंबरची आहे केशरी शिधापत्रिकासाठी निकष. NPH खालील अटीची पूर्तता करणाऱ्या कुटुंबाला केशरी शिधापत्रिका देण्यात येतात. कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रुपये 1 लाख किंवा त्यापेक्षा जास्त नसावे. कुटुंबातील कोणाही व्यक्तीकडे 4 चाकी गाडी नसावी. टॅक्सी चालक वगळून कुटुंबातील सर्व व्यक्तींच्या नावे मिळून 4 हेक्टर किंवा त्यापेक्षा जास्त बारमाही बागायती शेतजमीन असू नये. प्राधान्य गटातील लाभार्थ्याकरता निकष. PHH राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम सन 2013 अंतर्गत सध्याच्या APL केशरी गटातून कमाल वार्षिक उत्पन्न रुपये 59,000 पर्यंत उत्पन्न असलेल्या शिधापत्रिकांची प्राधान्य गटातील लाभार्थी म्हणून निवड करण्यात येते. आता 4 नंबरचं जे आहे पांढरं शिधापत्रिकासाठी निकष, याला शुभ्र शिधापत्रिकासाठी निकष असे म्हणतात. आता ज्या कुटुंबातील सर्व व्यक्तीचे मिळून एकत्रित वार्षिक उत्पन्न रुपये 1 लाख किंवा त्यापेक्षा जास्त असेल किंवा त्या कुटुंबातील कोणाही व्यक्तीकडे 4 चाकी यांत्रिक वाहन असेल किंवा कुटुंबातील सर्व व्यक्तीच्या नावे मिळून 4 हेक्टर किंवा त्यापेक्षा जास्त बारमाही बागायती शेतजमीन असेल, अशा कुटुंबांना शुभ्र शिधापत्रिका या ठिकाणी देण्यात येतात. तर अशा प्रकारे ही रेशन कार्डबद्दल अत्यंत महत्त्वाची अपडेट होती. अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा.